शिंदे गटानं आता मुस्लिम मतांकडे लक्ष वळवलं आहे। लोकसभेत पराभव झालेल्या यामिनी जाधव यांनी भायखळ्यात मुस्लिम महिलांना बुरख्यांचं वाटप केलं। लोकसभेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांकडून यामिनी जाधव यांचा दारुण पराभव झाला। त्यामुळे आता अल्पसंख्याक मतावर शिंदे गटानं लक्ष वळवल्याचं दिसतंय। मात्र यावरून आता युतीमध्ये वाद सुरू झालाय। पाहूयात हा रिपोर्ट सविस्तर। शिंदेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतांचा धसका। शिंदेंच्या आमदाराने मुस्लिम मतांसाठी वाटले बुरखे। भाजपचा विरोध, महायुतीत वादाचा बुरखा। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली। मात्र आता शिंदे गटाचे आमदारच मुस्लिम मतांसाठी थेट बुरखा वाटपाचा कार्यक्रम करताय। त्याला कारणही तसे। मुंबईमध्ये अरविंद सावंत यांच्या विरोधात लढणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा 50,000 मतांनी दारुण पराभव झाला। आमदार यामिनी जाधव यांच्या विधानसभा मतदारसंघात सावंतांना 46,000 मतांची आघाडी मिळाली। त्यामुळे धसका घेतलेल्या यामिनी जाधव यांनी आपल्या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला। मात्र यामुळे महायुतीतच वाद निर्माण झालाय, कारण भाजपाने या कार्यक्रमाला विरोध केलाय। कल मैंने अपने घर को गौर से देखा, कुछ भरा हुआ सा तो कुछ खाली सा लगा। दीवारें दर छत तो वही थे, लेकिन अजनबी सा लगा। ये हिजाब या बुरखा डिस्ट्रीब्यूशन लिया है तो ये कोई ऐसा इसमें चुनावी इमला है नहीं। ये पहली बात मैं क्लियर करना चाहूंगी। नाही, आम्हाला मान्य नाही, मला याची पूर्ण माहिती नाही, पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम, ते बुरखा वाटपाचे, भाजप या बाबतीत सहमत नाही। यामुळे मात्र विरोधकांना आयत कोलीत मिळालंय। मुस्लिमांचा सोयीनुसार वापर केला जातोय असा आरोप करत ठाकरे गटाने शिंदेंवरती निशाणा साधलाय। लोकसभेला तराटारा बुरका फाटला गेलाय, तो आता परत काय देत आहे तुम्ही? मुस्लिम असतील ते पण स्वतःच्या महिलांचं संरक्षण किंवा महिलांची लज्जा, ते त्यांची तेवढी कुवत आहे, तुम्ही का देताय? पाहिजे तेव्हा पाहिजे त्या धर्माला वापरायचं, हीच पद्धत आहे। मुस्लिम व्होट बँकेमुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करणारे शिंदे गटाचे नेते आता काय भूमिका घेणार असा सवाल विचारण्यात येतोय। कारण भाजपने देखील या बुरखा रणनीतीला थेट विरोध दर्शवलाय। त्यामुळे ठाकरे आणि शिंदेंमध्ये संघर्ष रंगण्यापूर्वी महायुतीतच बुरखा वादाचा ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।